नमस्कार मंडळी, साईगंगा डेअरी फार्मकडून मी अर्चना गुंडे। तर सर्वप्रथम पहिला सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना धन्यवाद, कारण की तुम्ही खूप सपोर्ट केला। आणि मागच्या व्हिडिओत आपण आपल्या गाईचं ऑपरेशनचं बघितलेलं आणि त्याच्यात आपण बघितलेलं की की आमच्या हातून कोणती चूक घडली, एक छोटीशी चूक की जिच्यामुळे ते गाईचं ऑपरेशन करावं झालं आणि तिच्या पोटात लोखंड कसं गेलं तर ते बघूया। तर ते सगळ्यात अगोदर तुम्हाला मी लोखंड दाखवते। तर हे आहे लोखंड, की हा भाग तिच्या पोटातून काढला ऑपरेशन करून। हा केवढा छोटासा पार्ट आहे बघा। तर हा कशाचा आहे, तर हा आहे या स्प्रिंगचा पार्ट आहे। हे स्प्रिंगचं हे इथला तुकडा आहे हा ह्याचा। तर ही स्प्रिंग कशाची आहे, तर ही स्प्रिंग आहे या कुट्टी मशीनची। तर ही स्प्रिंग आहे ह्याची। तर मागच्या 15 दिवसापूर्वी चालू कुट्टी करताना की आपण आपला व्हिडिओ पण एक आहे की ज्यामध्ये आपले गिन्नी गवताची कुट्टी, मुरघास आणि गव्हाचा भूस असं मिक्स चारा घालतो। तर ह्याची रोजच्या रोज आपली कुट्टी असते गिन्नी गवताची। तर ती चालू कुट्टीमध्ये त्याची स्प्रिंग तुटली, ह्याचा तुकडा। मग ह्या स्प्रिंग तुटल्यावर आम्हाला काय वाटलं की इथंच पडली असेल। मग इथला सगळा चारा आम्ही गोळा केला आणि तो फेकून दिला, इथला सगळं साफसफाई करून हे करून। पण हा तुकडा उडून आम्हाला त्या बाजूला इथं एवढी मोठी कुट्टी दिसते, इकडं गेलाच असेल असं वाटलंच नाही। ही जी कुट्टी दिसते आता, कुट्टी ही तयार केलेली आहे संध्याकाळसाठी। तर ह्या कुट्टीमध्ये तो उडून इकडं गेला असेल असं वाटलंच नाही आम्हाला। तर वाटलं की तो खालीच पडेल, उडून कसं जाईल, म्हणून इथलं सगळं साफ केलं आणि ती तशीच ठेवली। त्याच्या खालचं सगळं साफसफाई करून ती तशीच ठेवली। पण मग त्या तेवढ्या चुकीमुळं की हे फेकून दिलं आणि ते वाचवाय गेलं आम्ही, की ती आता एवढी कुट्टी झालेली आहे ती त्याच्यात काही गेलं नसेल ह्याच्या हा असा विचार करून आम्ही ती कुट्टी टाकून दिली। तर पण ती नेमकी ती गाईच्या पोटात तो तुकडा गेलाच, जो तुकडा तुम्ही बघितला। आणि त्याच्यामुळं मग 2 दिवस काही जाणवलंच नाही आम्हाला, पण गाईला पण काही जाणवलं नाही। पण ती गाई आजारी 8 दिवसाचे 1-2 दिवस खत भरायच्या वेळेला ती गाई उधळल्या वेळेला तिची पूर्ण त्या पोटात तो जो गेलेला, तो कुठल्या जठरात कुठं तो बसलेला तो तुकडा, तर तो हल्ल्याबरोबर ती दुपारच्या पुढं ती गाई सिरियस झाली, तिचं पोट फुगलं आणि मग ऑपरेशन शिवाय पर्यायच राहिला नाही। तर आमच्या हातून एवढी चूक झाली की तो सगळाच चारा जर फेकून दिला असता तर आम्हाला एवढं नुकसान, परत त्या गाईला सुद्धा त्रास झाला नसता आणि एवढ्या चुकीची भरपाई करावी लागली नसती। तर तुम्ही सुद्धा सगळ्या मंडळींनो, माझ्या बांधवांनो, सगळ्यांनी लक्षात घ्या की ज्या वेळेला असं काही गोडतोड झाली, कुट्टीची की तुटफूट झाली, याला नट बीट हे पडला, तर तिथला सगळाच परिसर स्वच्छ करा। की इथं नाही तिथं गेला असेल, असं झालं असेल, हा सोडूनच द्या। हा एक 500-1000 रुपये वाचवाय आपलं नुकसान होईल, पण पुढचे आपले 10,000 वाचले असते। पण मग तेवढ्यासाठी 500 वाचवाय जाऊन 10,000 घातले, असा प्रकार झाला तो। तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही पण ठेवा ही चूक। आता आम्ही चूक सुधारू, तसं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा। आणि आपल्या गाईला सपोर्ट केल्याबद्दल, आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद। आणि असंच माझ्या चॅनलसोबत, आमच्या साईगंगा डेअरी फार्मसोबत असंच तुम्ही राहा, लाईक करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। आपण अजून आपले साईगंगा डेअरी फार्मचे डेली रुटीन, आपलं दूध कलेक्शन, असे बरेच नवीन व्हिडिओ बघणार आहोत। तर त्यासाठी माझ्यासोबत राहा। धन्यवाद।